आजचं हे आपलं लॉचं पहिलं लेक्चर आहे. भारतीय न्याय संहिता 2023 BNS त्याला आपण म्हणतो. ज्यामध्ये आपण माहिती बघूयात. प्रस्तावना. या कायद्याला 25/12/2023 रोजी मंजुरी मिळाली. कधी मिळाली? 25/12/2023. दिनांक 1/7/2024 पासून हा कायदा अंमलात आला. मंजुरी कायद्याला मिळाली कधी? 25/12/2023 ला. पण ही कायदा अंमलात कधी आला? 1/7. मंजुरी म्हणजे कसा? बिल पास झालं संसदेत, पण त्याची सुरुवात कधीपासून झाली? सुरुवात झाली 1/7/2024 पासून ते अंमलात आलं. जी कायदे ह्यांनी लावले, संसदेने जी कायदे नवीन तयार केले ती मंजूर केले की 1/12/2023 ला त्यांनी 25/12/2023 ला मान्य केलं की हा आता नवीन कायदा असेल. ह्या कायद्याची सुरुवात झाली किती तारखेपासून? 1/7/2024 पासून. जसं की आपला ट्रेनिंग सेंटरचा आदेश. या कायद्यात एकूण किती प्रकरण आहेत? 20 प्रकरण आहेत आणि 358 कलम आहेत. आपल्याला 358 कलम अभ्यास करायचे नाहीत, फक्त त्यातले जी महत्वाची कलम आहेत, जे पुस्तकात आहेत तेवढेच करायचे. तर याचा उद्देश काय? अपराधाच्या मनात शिक्षेची भीती निर्माण करणे, ज्यामुळे भविष्यात त्याने अपराध गुन्हा करण्याचे टाळावे आणि इतर लोकांनी त्यापासून धडा घ्यावा. भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ह्याच्यात काय फरक आहे? भारतीय न्याय संहितेमध्ये तू कुठला गुन्हा करतो त्याच्याबद्दल त्याची व्याख्या आणि त्याची शिक्षा आणि त्या गुन्ह्याचं स्वरूप आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता काय आहे? प्रोसिजर आहे. तुला पोलीस पकडायला आले तर पोलिसांनी वॉरंट दाखवलं पाहिजे, तुला कशी अटक केली पाहिजे, तुला कुठल्या कारणासाठी अटक करतो, ही सगळी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर म्हणजे भारतीय नागरिक संहिता. भारतीय ह्याच्यात फक्त काय असणार? चोरी म्हणजे काय, चोरीचे स्वरूप काय, चोरीची व्याख्या, चोरीचं शिक्षा. BNS म्हणजे फक्त शिक्षा. BNSच्या मध्ये काय सांगितलेलं आहे? शिक्षा सांगितली. आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ह्याच्यामध्ये संहिता म्हणजे प्रोसिजर दाखवली, ज्याला आपण आधी CRPC म्हणत होतो. प्रोसिजर कशाची? वॉरंट कसा द्यावा, वॉरंट कसा द्यावा, वॉरंट कुणाला द्यावा, पोलीस चोराला पकडून येताना काय काय कारवाई करतील, परत चोराला पकडून आल्यानंतर न्यायालयासमोर उभा केल्यानंतर कुठली कारवाई होईल, अन्वेषण कुठल्या प्रकारे होईल, सवाल जबाब कशी होतील, या सगळ्याला काय म्हणलं जातं? भारतीय नागरिक सुरक्षा संहितामध्ये प्रोसिजर. दोन्हीतला फरक काय आला? त्या दोन्हीत काय सांगितलं जातं? प्रोसिजर. न्याय संहितेमध्ये गुन्हा सांगितला जाते, त्याची शिक्षा सांगितली जाते. आणि नागरिक सुरक्षा संहितेमध्ये प्रोसिजर की ती अंमलात कशी आणायची, चोराला कसा पकडायचं, पकडल्यानंतर त्याला वॉरंट दाखवणे किंवा एखाद्यावर वॉरंट दाखवून त्याला अटक करणे. हां, न्याय संहितामध्ये काय सांगितलं आहे? तू चोरी आहे, चोरी कशाला म्हणतात आणि किती वर्ष शिक्षा. सुरक्षा संहितेत काय सांगितलं आहे? मी पोलीस आहे, तुझ्याबद्दल अटकेचं वॉरंट आहे, मग मी अटकेचं वॉरंट तुला दिलं पाहिजे, त्यावर तुझी सही घेतली पाहिजे, माहिती सही घेतली पाहिजे. ती वॉरंट कोण काढणार, कसं काढणार, तुला कसं न्यायचं, त्यात शिक्षा वगैरे काय संबंध नाही. 10 वर्ष 11 वर्ष म्हणजे प्रोसिजरमध्ये फक्त प्रक्रिया आहे. आणि न्यायसंहितेत काय आहे? गुन्हे, जे आता आपण बघणार आहोत. ह्याच्यात फक्त गुन्ह्याची व्याख्या, कलम, शिक्षा असं सगळं आहे. जेव्हा आपण दोन्ही बघतो तेव्हा फरक करते, फक्त बरोबर कळालं तर बाजार. तर BNSचा आपण प्रस्ताविक बघू. या प्रकरणात कलम 2 ते 3 असून त्या सर्व व्याख्या स्वरूपात आहेत. कलम 2 आणि 3 मध्ये काय सांगितलं आहे? व्याख्या सांगितली. काय? फक्त व्याख्या 2 आणि 3 मध्ये या स्वरूपात आहेत. त्यांना स्पष्टीकरणे, खुलासे किंवा व्याख्या असे म्हटले जाते, कारण पुढील विविध प्रकरणात यातील शब्द प्रयोग वरचेवर वापरले आहेत. त्यांचा निश्चित अर्थ काय आहे हे प्रकरणात सांगितले आहे. म्हणजे इथं फक्त व्याख्यात, पण या व्याख्यांचा वापर आता जर तुला म्हणलं अप्रामाणिकपणा ही गुन्हा आहे का? एखाद्या गुन्ह्याच्या स्वरूपात त्याचा वापर होते. अप्रामाणिकपणे त्यांनी ही गोष्ट केली, मग ही काय झालं? अप्रामाणिकपणाची व्याख्या माहीत नसणार, त्यासाठी पहिला व्याख्या दिली जाते. समज शासन म्हणजे काय? केंद्र शासन, राज्य शासन. पुढं कायद्यात एखाद्या गुन्ह्याच्या बाबतीत शासन शब्द आला की ते शासनाचा अर्थ काय तर ते या व्याख्यात असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ तिथे लिहावा लागू नये म्हणून व्याख्या पहिला दिली जाते. सद्भाव म्हणजे काय? एखादी कृती व्यक्तीने सद्भावपणे केली. आता एखाद्या व्यक्तीला कायद्यातला सद्भावचा अर्थ माहीत नाही, मग त्यानं प्रत्येक वेळेस कायद्याच्या खाली सद्भावचा अर्थ लिहायची गरज नाही. एकदाच त्याची व्याख्या दिली, पुढे जिथे जिथं सद्भाव शब्द येईल त्या सगळ्याचा अर्थ एकच होणार. व्याख्या कशासाठी आहे? कायद्यात पुढेही शब्द वापरले जाणार, त्यावेळेस त्याचा अर्थ या व्याख्येनुसार काढावा. समजलं का? तू समजा.
आपल्याला काय एवढे डीप विचारत नाहीत. व्याख्या कलम बघायचं. एखाद्या व्याख्याचे डीप विचारल्या जातात परीक्षा प्रश्नपत्रिकेत बघू. पहिली व्याख्या कलम 2 ब्रॅकेटमध्ये 7. व्याख्याचं नाव काय? अप्रामाणिकपणाने. अप्रामाणिकपणा म्हणजे काय? याचा अर्थ जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा दुसऱ्या व्यक्तीची गैरहानी व्हावी या उद्देशाने जेव्हा कोणतीही गोष्ट करतो तो ती गोष्ट अप्रामाणिकपणे करतो. उदाहरणार्थ, तुझा पेन आहे, तू बाजारात एक 200 रुपयाचा पेन आणला, तो वापरतो, तुझा सगळ्यात आवडता पेन आहे. पण एक दिवशी तुझ्या नकळत मी ती पेन काढून घेतला आणि मी त्याच्यापासून माझं लिखाण त्यापासून करत होतो. मला असं नाही की तुझ्याकडनं चोरी करणार, म्हणजे तुला देणार आहे, पण तुझ्या इच्छेच्या विरुद्ध की तुला माहीत नसताना मी ती घेतोय आणि मी वापरतोय. मग इथं काय होत आहे? माझा लाभ होत आहे, पण लाभ कसा आहे? गैरलाभ आहे. कारण त्या पेनचा मला लाभ होतोय, पण त्याच वेळेला ती तुला वापरता येईना. मग ती काय झाली? गैरहानी. गैरहानी आणि गैरलाभ या दोन गोष्टी कशात असतात? अप्रामाणिकपणा असतात. मी तुला सांगितलं असतं तर प्रामाणिकपणा आला असतो, पण मी तुला न सांगता ती गोष्ट केली, मी अप्रामाणिकपणाचा लाभ घेतला, ती झाली गैरलाभ. तुला काय झाली त्याची? आवाज जात आहे, मी युट्यूबला टाकणार आहे, नाव कोणाचे घेऊ नको. मला मी एखादं वाटलं त्याला साधं उदाहरण सांगतो. कुठला पण असं एखादी वस्तू कुणाची गेली, ती त्याच्या नकळत त्यांनी वापरत राहिला, त्याला दिला नाही, त्याला माहिती आहे ही वस्तू माझी नाही, ती त्याचा गैरलाभ. आणि ज्याची गेली त्याला मिळेना, मग त्याचा काय झाली? ती गैरहानी. मग ह्याच्यामध्ये काय झाला? अप्रामाणिकपणा. हा, तुमचा झाडू दुसरा वापरताय, त्याची गैरलाभ, तुमची गैरहानी. ह्याच्या मागं गुण कुठला आहे? अप्रामाणिकपणाचा. मग ह्याला झालं कलम 2(7). हेडिंग फक्त लिहायचे, परत पाठ करायचे. कलम 2(9) कपटीपणा. कपटीपणाच्या व्याख्यात येत आहे लुबाडणे ही शब्द आला पाहिजे. व्याख्या दिली जातील, रिकाम जागा एखाद्या येऊ शकतो. याचा अर्थ लुबाडण्याच्या उद्देशाने एखादी गोष्ट केली तर तिला ती गोष्ट कपटीपणाने केली असे म्हटले जाते. लुबाडण्याच्या उद्देशाने केलेली गोष्ट कपटीपणा होणार का अप्रामाणिकपणा होणार? लुबाडण्याच्या उद्देशाने केलेली गोष्ट कपटीपणा होणार का अप्रामाणिकपणा होणार? आता मी पेन घेतला, दिला पण परत तुला, ही झाला अप्रामाणिकपणा. लुबाडण्याचा उद्देश कसा असतं? तुझी एखादी वस्तू तुला लुबाडून घेतली, मी एखाद्या वस्तूच्या बाबतीत असेल, आता समज तुझं कुठलं तर घराचं कागदपत्र आहे, मी तुझ्या नकळत तुझ्याकडनं सही करून घेतली, ती काय झाला? कपटीपणा. मी तुला लुबाडण्यासाठी मी काय केलं? तुझ्या नकळत तुझ्या घराच्या पेपरवर मी सही करून घेतली, हे झाला कपटीपणा. ह्याच्यात काय उद्देश होता? गैरलाभ गैरहानीचा होता, पण तुला लुबाडण्यात आलं. ही काय झालं? लुबाडणं. लुबाडण्याच्या उद्देशाने केलेली कृती काय असणार? कपटीपणा. 2(7) काय झालं? अप्रामाणिकपणा. 2(9) काय झालं? कपटीपणा. आता तिसरा, 2-2-3-3चे पाठ पाडायचे. 7 आणि 9 लक्षात ठेवायचं. 7 लोक अप्रामाणिक आहेत आणि 9 लोक कपटी आहेत. आपल्या स्क्वॉड मधले 7 जण अप्रामाणिक आहेत आणि 9 जण कपटी आहेत. मग कोण आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं. एक 4-5 जण ठरवा. ही 9 जण लुबाडतात. उदाहरण कोणाचं द्यायचं ना. इथं रेकॉर्डिंग चालू आहे, ही युट्यूबला टाकणार आहे मी. त्या रेकॉर्डिंग मध्ये जर आलं तर तुमचं प्रूफ सापडली तर चुकून तुम्ही कुठल्या तर मोठ्या साहेबाचं नाव घेतात. ठीक आहे. आधी सांगतो, गोरख मेजर आहे तिथे साईडला आणि इथे मारुती आहे. नाही, ही दोघं जर कोण काय बोलले तर माझा काय घेणे देणं नाही. या लेक्चरशी माझा कुठला संबंध नाही. ठीक आहे. नेक्स्ट, तिसरी व्याख्या कलम 2 ब्रॅकेटमध्ये 11. पुस्तक घेऊन बसायचं. 11 काय आहे? व्याख्या काय आहे? सद्भाव. याचा अर्थ एखादी गोष्ट जेव्हा प्रामाणिकपणे आणि यथायोग्य काळजी घेऊन व अवधान ठेवून केली जाते. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ती गोष्ट कशी केली पाहिजे? प्रामाणिकपणे केली पाहिजे. मनात कुठला कपट असू नये सांगतो. त्याची व्याख्या सांगतो, मग आपण त्याचा मूळ अर्थ काढूया उदाहरणावरून. एक सिस्टीम नाही ही व्याख्या आहे, त्याची व्याख्या थोडासा वेगळा अर्थ आहे. याचा अर्थ एखादी गोष्ट अप्रामाणिकपणे, हेडलाईन कर त्याला, हे अप्रामाणिकपणे यथायोग्य काळजी घेऊन व अवधान ठेवून केली जाते किंवा समजली जाते. ती सद्भावपूर्वक केली आहे किंवा समजली गेली आहे असे म्हटले जाते. उदाहरण एखादा बघितलं, मी रस्त्यानं चाललोय, रस्त्यानं जात जात काय झाला,
माझा तुला धक्का लागला आणि ते धक्का लागल्यामुळे तू गाडीला जाऊन धडकला आणि तुझा त्यात हातपाय मोडला. आता ह्या गोष्टीत एक घटना बघितली जाते की सद्भाव आहे का नाही. सद्भाव कसा बघायचा, किंवा मग असं म्हण की एखादी गाडी तुझ्या अंगावर यायला लागली, असं बघून मी तुला धक्का दिला, तू गाडीपासून वाचला, पण पुढे जाऊन तू एका जागेत धडकला आणि तुझ्या हाताला मार लागला. मग ह्याच्या मागं माझा सद्भाव आहे का? नाही. आहे. नाही कसं रे? सद्भाव काय आहे माझा? तुला वाचवण्याचा सद्भाव आहे. मग ह्यात कुठली कुठली घटना आहे? एक प्रामाणिकपणा, की मी तुला प्रामाणिकपणे असं समजतो की तू वाचला पाहिजे. दुसरी गोष्ट, यथायोग्य काळजी घेतली मी की तुला लागू नये, मग तुझं बचाव होण्यासाठी काळजी घेतली, पण तुला झाली इजा. मग ज्यावेळेस माझ्याकडनं तुला इजा झाली, पण त्याच्या मागं जर माझा सद्भाव असेल, तसं नव्हतं पण ते झालं, मग ती सद्भाव असताना केलेली कृती ही काय असते? म्हणजे अपवाद असते, त्याला तुला क्षमा असते. आपले सर एखादी मारतात हा, सद्भाव हा नसते. हा, सुधारण्यासाठी किंवा समज असा आहे, सरने तुला डोक्यात मारले, सरच्या मनात नव्हतं तुला लागावं वगैरे म्हणून, पण ते एवढ्या जोरात लागले तू चक्रून पडावून पिशीत पडाव. उदाहरणार्थ म्हणाला एक जोरात सर मारलेली, भाऊ जागेवर चक्रून पडला. मग ही काय झालं? तसं नव्हतं पण कृती सद्भावने केली योग्य. ह्यात काय काय झालं? प्रामाणिकपणा होता, काळजी घेतली होती की लागू नये, उगा थोडा लागाव, पण त्याचा प्रेशर जास्त पडला, टेन्शन मग त्याला चक्कर आली. ही झाला सद्भाव. आपल्याला काय व्याख्यावर डीप विचारत नाहीत, फक्त कळून घ्यायचं एकदा. आता 7 काय झाला? इकडे बघा, वर बघा, वर 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 7 अप्रामाणिक, 9 कपटी आणि 11 सद्भाव. आता शासन कितीच आहे? शासन 12च आहे. शासन 12 म्हणजे कळलं तुम्हाला? शासन कितीच आहे? म्हणजे 12, 2 12च आहे. वाट करण्यासाठी आपल्या स्ट्रिक्ट. तुम्हाला जर वाटलं तुमच्या स्क्वॉड मध्ये 9 जण कपटी आहे, 12चं कोण आहे? 7 जण. 12चं कोण आहे? 7 कपटी आहेत. अप्रामाणिक कमी आहेत, कपटी जास्त आहेत. नेक्स्ट हा, शासन काय लक्षात ठेवायची गरज नाही. शासन म्हणजे एक तर केंद्र शासन किंवा राज्य शासन. म्हणजे कलमात एखादा शब्द आला की शासनाच्या माहितीनुसार, मग कधी कधी राज्य शासनाच्या आदेशानुसार, कधी कधी केंद्र शासनाच्या आदेशानुसार. मग शासन म्हणजे केंद्र किंवा राज्य. पण व्याख्या काय? कधी कधी ऑब्जेक्टिव्ह येते. शासनाची व्याख्या कितव्या कलमात आहे? भारतीय नागरिक संहिता, बरोबर आहे का? भारतीय न्याय संहिता, BNS, भारतीय न्याय संहितेच्या कलम 2 मधील सब क्लॉज 11 मध्ये, 12 मध्ये शासनाची व्याख्या, 11 मध्ये सभावची व्याख्या. आता पुढची व्याख्या कलम 2:13, आसरा देणे. समजा गोरख मेजर चोरी करून आले, समजा आणि मारुतीच्या घरात आले, मारुतीनं हाकलून दिलं यायचं नाही घरात, मग तिने आसरा दिला का? नाही दिला. पण चुकून तुम्ही परत नाही आढळले, मी म्हणले मेजर या, काय करून आलो? चोरी करून आलो. बरं बसा. त्यांना पाणी दिला, चहा दिला, त्यांना या जायच्या गाडीची सोय केली, त्यांना परत 2-4 गोळ्या दिला, दारू गोळ्या दिला की आधीमध्ये कोण तुम्हाला आलं आडवं तर उडवून टाका. आसरा देणे ह्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? ये जा करण्याचे साधन, अन्न पाणी, निवारा, आसरा देणे, दारू गोळा पुरवणे किंवा इतर कोणतेही सहाय्य, ह्या सहाय्याला काय म्हणलं जातं? आसरा देणे. एखाद्या कलमाच्या अपराधामध्ये जर असं दिलं, या अपराधाच्या आसरा देणाऱ्याला ही शिक्षा. तर आसरा देणे म्हणजे काय? असं नाही की बाबा बायकोनं नवऱ्याला घरात ठेवलाय, तिनं आसरा दिला मग तिनं दोषी, त्याला आसरा म्हणत नाही. आसरा कशाला म्हणतात? गुन्हेगाराचा गुन्हा लपवण्यासाठी त्याला केलेली मदत, ही झाला आसरा दे. मग ते काय काय आलं त्यात? म्हणजे गोरख मेजरला मी काय केली? गुन्ह्यास लपवण्यासाठी मदत केली, आसरा दिला. यातले शब्द येऊ शकतात परीक्षेला. व्याख्या परत बघा. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आश्रय देणे किंवा ताब्यात घेणे, त्याला गिरफ्तारी चुकवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अन्न पाणी, पैसा, कपडे, शस्त्र, दारुगोळा, काय काय आलं? अन्न पाणी, पैसा, कपडे, शस्त्र, दारुगोळा आणि ने आण करण्याचे साधन पुरवणे किंवा इतर कोणतीही मदत. कशासाठी? तर त्याची गिरफ्तारी चुकवण्यासाठी. त्यांना गिरफ्तार होऊ नये म्हणून त्याला जी मदत केली जाते ती सगळी मदत आसरा देणे. कलम 2:13, 2:7 कपटीपणा, चुकला, 2:7 अप्रामाणिकपणा, 2:9 कपटीपणा,
11 सद्भाव, 12 शासन, 13 आसरा. आसरा. सद्भावनेने शासनाला आसरा देणे. 11, 12, 13. सद्भावनेने शासनाला आसरा देणे. 11, 12, 13. आणि सद्भावनेने शासनाला आसरा दिल्यावर आपल्याला मिळते क्षती. इजा. 2 कलम 2 सपला 14. नाही लई वाढवायचं नाही, लई वाढवायचं नाही. जे सलग आहेत ना त्याला जोडायचं कधी सलग. हा 11, 12, 13, 14 सलग आहेत. सद्भावनेने शासनाला कन्फ्युज होणार तसं. आसरा दिल्यानंतर आपल्याला होती क्षती म्हणजे इजा होती. कलम 2 ब्रॅकेटमध्ये 14 इजा. मोबाईल बांध.